हौसाना देवाले का ग मैना हौसाना देवाले का बाई पंढरपुरात हौसाना देवाले का ग मैना हौसाना देवाले का गल्ला गल्ली गाय मुख हर बली तन भूख ग मैना हर बली तन भूख गल्ला गल्ली गाय मुख हर बली तन भूख ग मैना हर बली तन भूख बाई लेकीचा जन्म कोण्या येड्यानं घातला ग मैना कोण्या येड्यानं घातला बाई लेकीचा जन्म कोण्या येड्यानं घातला ग मैना कोण्या येड्यानं घातला बाई सोयऱ्याच्या दारी पहिला भाड्याचा रागाला ग मैना पहिला भाड्याचा रागाला बाई सोयऱ्याच्या दारी बैल भाड्याचा रागाला ग मैना बैल भाड्याचा रागाला बाई पंढरपुरात हवसन देवाने का ग मैना हवसन देवाने का गल्लो गल्ली गाय मुख हर फलितान भूक ग मैना हर फलितान भूक बाई लेकीचा जन्म पण वेड्यानं गाताला ग मैना पण वेड्यानं गाताला बाई सोयऱ्याच्या दारी बैल भाड्याचा राबाला ग मैना बैल भाड्याचा राबाला आजकाल या कलियुगामध्ये महाराज प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं आम्हाला मुलगा पाहिजे. माणूस श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आम्हाला मुलगा पाहिजे. एखाद्या श्रीमंत कुटुंबामध्ये कधी मुलगा जन्माला आला माईबाप हो त्या मुलाच्या जन्माचा किती सत्कार केला जातो त्या मुलाच्या जन्माचं स्वागत केलं जातं. आनंदाच्या भरामध्ये त्याची पाची वाजवली जाते वाटाल तेवढा पैसा उधळला जातो का आमचा कुलाचार जन्माला आला. आणि एखाद्या गरीब कुटुंबामध्ये कधी मुलगा जन्माला आला त्या गरीब आई वडिलांची सुद्धा इच्छा तीच असते महाराज. ते गरीब आई वडील त्यांच्या मनामध्ये इच्छा काय असते आमचा मुलगा खूप शिकायला पाहिजे आमचा मुलगा लहानचा मोठा व्हायला पाहिजे खूप मोठा व्हायला पाहिजे आमचा मुलगा एखादा साहेब व्हायला पाहिजे आणि आम्ही एका साहेबाचे बाप व्हायला पाहिजे अशी मनामध्ये इच्छा बाळगून ते आई वडील अरे रात्र दिवस लोकांच्या दावणीमध्ये काबाड कष्ट करतात घाम घालतात रक्ताचं पाणी करतात का आमच्या मुलाला खूप मोठं करायचं आहे खूप मोठं करायचं. अरे तो बाप पायाची चप्पल कधी फाटली त्याला तीनदा शिवून घेईन पण नवीन चप्पल घेणार नाही मायबाप हो का माझ्या लेकराला शाळेचा बूट पाहिजे माझ्या लेकराला कशात कमी नको आहे. अंगातला कधी बन्यान कधी फाटला त्याला 3 गाठली मारून 30 बन्यान घालन पण नवी बन्यान घेणार नाही का माझ्या लेकराला शाळेचा ड्रेस पाहिजे
कोणी माझ्या लेकराला नाव नाही ठेवायला पाहिजे. अरे अशी मनामध्ये इच्छा बाळगून ती आई बाप रात्रंदिवस लोकांच्या दावणीमध्ये काबाड कष्ट करतात, घाम घालतात. ती माऊली, अरे त्या आईचं काय प्रेम आपल्या लेकामध्ये. जर कधी त्याच्या खालचा आथरून कधी वल्ल झालं ना, अरे ती माऊली स्वतः त्या वल्ल्या आथरुणावर झोपते. आपल्या बाळाला कोरड्या आथरुणावर टाकते, नको माझ्या बाळाला सर्दी होईल. काय आशा असते होती आई वडिलांची. आणि त्याच मुलगा शिकून मोठा होतो, हा नोकरी लागतो, आणि तोच शिकलेला मुलगा या कलियुगामध्ये महाराज, अरे आपल्या आई बापाला वृद्धाश्रम जातो. हे आताच कलियुग. आज या वृद्धाश्रम मध्ये आल्यानंतर मला बराचसा अनुभव मिळाला, बरीचशी माहिती मिळाली. काय मोठे मोठे लोक आहे महाराज. वा, आल्यानंतर एक व्यक्ती असा होता, जेज होता, जेज. आणि तो माणूस आज इथे या वृद्ध आश्रमामध्ये आहे. बघा, लोकांना न्याय देणारा माणूस, आणि आज या घडीला वृद्ध आश्रम मध्ये किती वाईट गोष्ट आहे महाराज. हा काळ कोणी आणला? हा काळ या कलियुगाने आणला आहे. आणि आपण आता आम्हाला मुलगा पाहिजे. अरे ज्या टायमाला तुला जन्माला घातला त्या टायमाला त्या आई वडिलाचा काळीच काय म्हणत होतो, आमचा मुलगा खूप मोठा व्हायला पाहिजे. आणि आपण मुलीला जन्माला घालत नाही का? का नाही जन्माला घालत मुलीला? पहिल्यांदा मुलगी असली, दुसऱ्यांदा मुलगी असली, तिसऱ्यांदा म्हणता गर्भ तपासून पहा. आणि जर कधी मुलीचा गर्भ असला, अरे आपण तिची निर्दोषपणे भ्रूण हत्या करतो. आई बाप हो, तिला गर्भात मारतो. एवढं काय पाप केलं त्या लेकरानं का तिला आपण ही दुनिया सुद्धा बघू देत नाही, हे जग तिला दिसू देत नाही. अरे जन्माला यायच्या अगोदर तिला गर्भात मारतो. पण आपल्याला हे कळत नाही आपण किती महापाप करतोय. आपल्या धर्मामध्ये एक जर भ्रूण हत्या जर केली, एक गाय कापल्याचा पाप आपल्या अंगी लागतंय. लक्षात ठेवा, आपण किती महापाप करतोय. अरे मुलीसारखा प्रेम नाही, आई सारखी माया या जगात तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही त्यांच्याशिवाय. मुलगी 12 कोसर कधी असली ना, एखादा बाहेरचा माणूस कधी भेटलो, त्याला म्हणते, हो दादा, हो भाऊ, माझे आई बाबा चांगली का? दादा, माझ्या आई बाबाला एक निरोप द्या. तुम्ही तुमची तब्येत सांभाळा आई बाबा, आम्ही आमच्या घरी सुखामध्ये आहोत. किती विचार करतो होते लेकरू. आणि मुलं काय करतात? अरे संध्याकाळी आपले आई वडील जेवण करून झोपले का उपाशी झोपले. आताचे मुलं विचारायला तयार नाही ते आई बापाला. अरे घरामध्ये म्हातारा माणूस नको वाटतं त्यांना. पण माईबाप हो, आजकालच्या नवतरुण वर्गाला मला एकच सांगायचं आहे, घरामध्ये म्हाताऱ्या माणसाशिवाय शोभा नाही. घरामध्ये म्हातारा माणूस पाहिजे. हा, त्याची दशा करू नका म्हातारपणाला. अरे ज्या टायमाला तुम्ही लहान होता ना, त्या टायमाला तुमचे लई लाड पुरवले, लई लाड पुरवले, लाडात वाढले तुम्ही. म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या महाराज. ज्या टायमाला ते मुलगी नवीन जीवनामध्ये पाऊल टाकते, आपल्या पती संग निघते, त्या टायमाला ती आई तुळशीला पाणी घालते. एक एक मनामध्ये विचार येतो, मंगळवाराची हळद, बुधवाराची गटाळी ग मैना, बुधवाराची गटाळी, मंगळवाराची हळद,
आईच्या जीवाला गे घोर ग मैना आईच्या जीवाला गे घोर लहानाची झाली थोर काय सतले किंवा ग मैना नाही सतले किंवा अरे त्या आईच्या हाताखाली चुरू चुरू काम करणार लेकरू त्या आईच्या आता लक्षात येतं हा माझं लेकरू केव्हा मोठं झालं हे मला कळालं नाही. आज लोकांच्या घरी चाललं कसं होईल माझ्या लेकराचं. अशी एक एक आठवण काढून ती आई सारखी डोळ्याच्या अश्रू त्या अश्रूने तुळशीला आंघोळ घालते महाराज. हा म्हणून लेकाचा लिना याला बाप पाय खिडकीतून ग मैना बाप पाय खिडकीतून लेक चालली ना दयाला बाप पाय खिडकीतून ग मैना बाप पाय खिडकीतून बोले माय बाप हरीन चालली कल्पातून ग मैना हरीन चालली कल्पातून आते बोले माय बाप हरीन चालली कल्पातून ग मैना हरीन चालली कल्पातून चालली ना गयाला हिन वलंडली येस ग मैना हिन वलंडली येस लेक चालली ना दयाला मीन वलंडली आता ग मैना मीन वलंडली आता आईची येडी माया पदरानं डोळे पुसा ग मैना पदरानं डोळे पुसा आईची वेडी माया पदरानं डोळे पुसत ग मैना पदरानं डोळे पुसत लेका चालली ना दयाला बाप पाय खिडकीतून मैना बाप पाय खिडकीतून असे बोले माय बाप हरीन चालली कळपातून ग मैना हरीन चालली कळपातून अरे ज्या टायमाला आपलं लेकरू नांदाला निघतं महाराज आपल्या पती सगळं निघतं तो बाप विचार करतो नाही जर मी माझ्या लेकरासमोर गेलो तर माझ्या लेकराला खूप दुःख वाटत. तो बाप हे महाराज अरे तो बाप कर्ज बाजारी होईल याच्याने त्याच्या पाया पडेल आपल्या भावकीच्या पाया पडेल. भाऊ माझ्या ताईचं लग्न आहे बरं का दादा या हो दादा का आपल्या मुली करता बाप काही पण करायला तयार असतो. तो बाप हे महाराज अरे बापाचा जीव आपल्या मुलीमध्ये इतका असतो हा त्याचा अंत केला जात नाही महाराज. आणि मुलीचा सुद्धा जीव आपल्या बापामध्ये इतका असतो त्याला म्हणलं गेलं बाप लेकाचं प्रेम इतकी माया असते. अरे मुलगी कधी शाळेमधून घरी आली ना आपल्या आईकडे जाते बाप दिसत नाही आणि ते लेकरू आपल्या आईला काय म्हणतो आई बाबा कुठे गेले का आई बाबा कुठे गेले सांग ना आई बाबाला जेवण केलं का आई केव्हा येणार आई सांग ना. किती हट्ट घेते होती मुलगी आपल्या आईकडे. याला म्हणलं गेलं मायबाप हो मुलगी. माणसाला या संसार प्रपंचामध्ये कन्या रत्न पाहिजे त्याच्याशिवाय मजा नाही. सुखा दुखाला अरे तेच कन्या रत्न आहे हे लक्षात ठेवा. म्हणून ती आई एक एक आठवण काढून रडते महाराज. बाप घरामध्ये जाता खांबाला पाठ लावतो अरे गुडघ्यामध्ये मुंडका टाकतो.
आणि आपल्या अश्रूचा बांध मोकळा करून देतो महाराज. लेकरू नांदायला चाललं. तो भाऊ अरे गुडघे इतकी पॅन्ट वर करून लोकांना जेऊ घालणारा तो दादा, ज्याच्याने तिच्या पाय पडतो तो भाऊ, दादा जेवण करा हो, माझ्या ताईचं लग्न आहे, उपाशी नका जाऊ. जेव्हा मुलगी नांदाला निघते अरे आई त्या गाड्यामध्ये पडून रडते. आई दादाला जीव लावगत, आई बाबाला जीव लावग, आई मावशीच्या गाड्यामध्ये पडून रडते. भाऊ दिसत नाही. भाऊ कुठे गेला? इकडे तिकडे गाड्या भावऱ्या पाहिजे. आणि भाऊ असा लांब उभा असतो महाराज. जाऊन कडकडून भावाच्या गळ्यामध्ये मिठी मारते. दादा येते मी, आई येते मी, मावशी येते मी. आणि ते लेकरू नवीन जीवनामध्ये निघतं महाराज. म्हणून लेकाचा लिना दयाला हिला वलंडली सगळ्या महिना, हिला वलंडली लेकाचा लिना दयाला हिला वलंडली सगळ्या महिना, हिला वलंडली आईची लढी बाय पदराला डोळे पुसा ग मैना, पदराला डोळे पुसा. आईची लढी माया पदराला डोळे पुसा ग मैना, पदराला डोळे पुसा. बहीण ग भाऊ एका झाडाचे
ज्याला म्हणलं गेलं बघा भाऊ बहिणीचं प्रेम, बघा किती जमाना उलटा आला. म्हणून शाहिराचा बोल आहे, अरे त्या मुलीला माहेर कुठपर्यंत असतं. जोपर्यंत आई बाप आहे ना तोपर्यंत त्या मुलीला माहेर आहे महाराज. ज्या दिवशी आई बाप नसणार ना त्या दिवशी त्या मुलीला आपलं माहेर चुकावं लागतं. म्हणून ते लेकरू नांदून येतं महाराज. अरे आपल्या आई पैशी बसत, बाबा पैशी बसत, आणि त्या आई बापाला ती मुलगी काय बोलते, आई बाबा आम्ही आमच्या घरी सुखामध्ये, बाबा आम्ही चांगले आहोत, आम्हाला फक्त तुम्ही चांगले पाहिजे, कारण आम्हाला तुमची गरज आहे बाबा. जोपर्यंत तुम्ही आहे ना आई बाबा तोपर्यंत आम्हाला हा उंबरा ओरडण्याचा अधिकार आहे. ज्या दिवशी तुम्ही नसणार ना त्या दिवशी आमचा अधिकार संपला आई बाबा. म्हणून मी म्हणते बाबा तुम्ही तुमची तब्येत सांभाळा, आम्हाला शेवटपर्यंत तुमची गरज आहे बाबा. किती ते लेकरू आई वडिलांची काळजी घेतो हो. म्हणून बाई जवळ आई बाप तवर माहेराची गोडी ग बाईना, तवर माहेराची गोडी, तवर माय बाप तवर माहेराची गोडी ग मैना, तवर माहेराची गोडी. आई बाप गेल्यावर तिला आधाराच्या मेडी ग बाईना, तिला आधाराच्या मेडी. आई बाप गेल्यावर तिला आधाराच्या मेडी ग मैना, तिला आधाराच्या मेडी. जवळ आई बाप माहेराला येऊ जाऊ ग बाईना, माहेराला येऊ जाऊ. आई गवळ माय बाप मायराला येऊ जाऊ ग मैना, मायराला येऊ जाऊ. आई बाप गेल्यावर कोणाचे कोण भाऊ ग बाईना, कोणाचे कोण भाऊ. आई बाप गेल्यावर कोणाचे कोण भाऊ ग मैना, कोणाचे कोण भाऊ. अरे त्या बहिणीला भाऊ किती जरी म्हातारा झाला ना बहिणीची माया कधीच कमी होते बघा, हे लक्षात ठेवा. बहीण येते सारखे आपल्या दादाच्या वाटाकडे लक्ष राहतं, तिथं दादा माझा कधी मला भेटायला, कधी माझा भाऊ येईल. म्हणून बाई गावाच्या खालती रथाच्या कडा ग मैना, रथाच्या कडा. बाई गावाच्या खालती रथाच्या कडा ग मैना, रथाच्या कडा. भावाच्या गुणासाठी बहिणाला ती धडा ग मैना, बहिणाला ती धडा.
आई बापाचा काळीज महाराज, त्या आई बाप आपल्या मुली करता एवढे विचार करतात. हा, कारण शेवटचा सहारा म्हणजे आपल्या आई बापाला मुलीचाच असतो बघा. म्हणून मायबाप हो, मुलीला जन्माला येऊ द्या, मुलीला जन्माला घाला, तिला गर्भात मारू नका. हा, पहिला एक काळ होता मागचा, जादा दिवसाचा नाही, जास्तीत जास्त 20-25 वर्षाच्या अगोदर मागचा काळ. मुलीचा बाप मुलाच्या बापाच्या पायावर पागोट ठेवून ढसा रडत होता. दादा भाऊ, माझ्या लेकराला जीव लावा हो दादा. जर माझ्या लेकराकडून जर काही गुन्हा झाला ना, तो आमचा समजा, पण माझ्या लेकराला गांजू नका. असं बोलून तो बाप ढसा रडत होता दादा. आणि आता काळ बदलला. आता मुलाचा बाप मुलीच्या बापाच्या पाय पागुट ठेवता सांगतो, भाऊ अरे किती पैसे घ्या, पण एवढी पोरगी आम्हाला द्या. हा, याला कारण ज्या गर्भात मध्ये मारला ना, त्या मुलीचा शाप आपल्या मानव जातीला आहे. एवढं पाप मातलं महाराज, एवढं पाप केलं. त्या मुलीनं सुद्धा आपल्या मानव जातीला शाप दिला. जसं मला गर्भात मारलं, हा, तशी तुम्हाला आई मिळणार नाही. मला गर्भात मारलं, तुम्हाला बहीण मिळणार नाही. हा, जसं मला गर्भात मारलं, अरे तुम्हाला बायका मिळणार नाही. म्हणून आपण हा टाइम आज पाहतोय. हा, म्हणून मायबाप हो, मुलीला जन्माला घाला, मुलीला जन्माला येऊ द्या. म्हणून पंढरपूरचे उप या गाड्याला आहे. बर, अरे पांडुरंगासारखा तो बाप, हा, माता रुक्मिणी सारख्या आई, हा, जनाबाई सारखी नणंद. अरे ज्या घरामध्ये ते लेकरू नांदायला येतं महाराज, ते लेकरू आपलं समजा. अरे आपलं ही लेकरू लोकांच्या दारामध्ये आहे. हा, हा विचार करायला पाहिजे. आता सध्या या काळाची गरज आहे महाराज. पंढरपूर सारख्या घराने ज्या घरामध्ये आहे महाराज, त्या घरामध्ये पंढरपूर नांदतो, त्या घरामध्ये कशाचीच कमी नाही. म्हणून शाहिरानं बोल केला, बाई पंढरपुरात हौसाला जेवल्या